नमस्कार, मी वैशाली. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, वैशाली विनोद या चॅनलमध्ये. आज दिव्यांची अमावस्या असल्यामुळे आज आपण या अमावस्येला बनवल्या जाणाऱ्या कणकेच्या दिव्याची रेसिपी बघणार आहोत. प्रत्येकाच्या घरात आज ही दीप अमावस्या म्हणून सेलिब्रेट केली जाते. तर त्यासाठी लागणारे कणकेचे दिवे आज बनवणार आहोत आपण. 1 वाटी घेतलं गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये आपण अगदी थोडीशी हळद टाकली आणि त्यात थोडं थोडं पाणी घेऊन अगदी घट्टसर असं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. जास्त पाणी टाकायचं नाही आहे, कारण घट्ट कणिक मळूनच व्यवस्थित दिवा बनणार आहे ह्याचा. अगदी सैलसर जर कणिक झाली तर दिवा व्यवस्थित वळणार नाही किंवा नंतर तेल जरी टाकलं तरी ते खालनं गळू पण शकतं. त्याच्यामुळं घट्ट कणिक मळायची. अगदी पुऱ्यानं मळतो त्याच्यापेक्षा जास्त घट्ट मळता आली तरी मळायची, पण एवढं लक्ष ठेवायचं याच्यात मीठ टाकत नाहीत. प्रकारे मळून घ्यायची आहे चांगली कणिक. त्यात मी थोडंसं 2 थेंब तेल टाकले वरनं आणि थोडीशी मळून घेतली आहे. ती एकदम कडक झाली आहे बघा, दिसते एकदम कठीण झाली आहे अशी. अशा प्रकारेच मळून घ्यायची आहे. तिला 5 मिनटं जरा साईडला ठेवायचं. नंतर छोटे छोटे गोळे घेऊन त्याचे अशा प्रकारे 5 ती निघतील. अशा प्रकारे दिवे बघा, हे असे कोण पाडायचे त्याला आणि अशा प्रकारे म्हणजे मध्ये तेल पण व्यवस्थित राहतं. मध्ये एक फुलवात जरी लावली तरी चालते आणि पाची याला आपण वात वळून जरी 5 वात लावल्या तरी चालतंय. पण मोस्टली मध्ये फुलवात लावली की छान दिसतोय, बाजूला असा फुलांसारखा दिसतो आणि मधनं एक ज्योत जळलेली छान वाटते ती. अशा प्रकारे जर केलं तर अमावस्येला आपण सगळे आपल्या घरातले सगळे देवापुढे लावणारे दिवे किंवा आपण औक्षणाला यूज करणारे दिवे किंवा कशासाठी पण यूज करतो ते दिवे, जे आपल्या घरात जेवढे दिवे आहेत आज आपण स्वच्छ घासून पुसून धुवून त्याच्यात तिळाचं तेल किंवा आपल्याला जे पाहिजे ते तूप ते टाकून आपण त्या दिव्यांची पूजा करतो आणि त्या दिव्यांचं औक्षण आपण ह्या कणकेच्या दिव्यांनी करतो. आपल्या घरात जर लहान मुलं असतील ना तर त्यांचं पण औक्षण ह्या दिव्यांनी केलं जातं आजच्या दिवशी. तुमच्या इकडं कशा प्रकारे सेलिब्रेट केली जाते हे मला पण कमेंट करून कळवा. मी 5 दिवे बनवणार आहे. 5, 7, 11 अशा प्रकारे बनवले जातात दिवे. मग जशी ज्याची इच्छा असेल त्याप्रमाणे बनवायचे. गॅसवरती एक पातेलं आपण ठेवलं आहे, त्याच्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे, कारण हे दिवे थोडेसे वाफवायचे आहेत. अगदी शिजवायचे वगैरे नाहीत, पण वाफवायचे. तर म्हणजे ते नंतर सुकल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर अगदी कणिक घट्ट होती आणि तेल गळत नाही त्यातनं खाली. त्याच्यामुळे ही एक वाफ द्यायची त्याला. चांगलं पाणी उकळून घेतलं आहे, त्याच्यावरती चाळणी ठेवून त्यात 5 दिवे ठेवलेत. तुम्हाला जेवढे करायचे आहेत 5, 7, 11 त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि एकाद दुसरी वाफ काढली मी त्यातनं. अशा प्रकारे तयार झालेत आपले दिवे. तुम्हाला कसे वाटले ते कळवा. तुम्ही कसं सेलिब्रेशन केलं दीप अमावस्येचं तेही कळवा. आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. नंतर भेटूच आपण नवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत बाय.